हा डच व्यक्ती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस भेटायला आला, हडबड्डी आगर, हा शिवाजी महाराजांचं वर्णन करून ठेवतो. हा प्रत्यक्ष भेटला, जसं आपण आज दोघं एकमेकांसमोर बसलोय, एवढ्या अंतरावर तो शिवाजी महाराजांसमोर बसलेला आहे. हा म्हणतो की शाम्यानामध्ये आम्ही प्रवेश केला, त्यावेळेस तो शामियाना ज्या कापडापासून तयार केला होता, तो कापड भारतातला सगळ्यात महागडा कापड होता. त्या शामियानावर सोन्याच्या ताराने नक्षी केलेली होती. त्या शामियानाच्या मध्यभागी लोड आणि तक्क्याची बैठक होती. त्या लोड आणि तक्क्याच्या बैठकीवर मोठी चादर अंथरली होती आणि त्या चादरीवर सोन्याच्या तारांचं कलाकुसर केलेली होती. त्या लोडावर सोन्याच्या तारांची कलाकुसर होती. काही वेळ वाट बघितल्यानंतर शिवाजी राजा आपल्या 2 मंत्र्यांसह, जनार्दन पंडित आणि हनुमंत पंडित या 2 मंत्र्यांसह, रघुनाथ पंडित या 2 मंत्र्यांसह त्या शामियानामध्ये आला. शिवाजी राजाच्या मोजडीवर सोन्यांच्या तारांचं काम केलेलं होतं. त्याच्या अंगावर घातलेल्या अंगरख्यावर सोन्याच्या बारीक तारांची कलाकुसर होती. डोईवर जिरेटोप होता, मंदिल होता आणि त्या मंदिलावर सोन्याच्या तारांचं काम केलं तर मागं मोत्याचा तुरा हिंदकळत होता. हातामध्ये असणारी तलवार सोन्याच्या पासून तयार केलेल्या मुठीची होती, त्याच्यावर विविध प्रकारची मौल्यवान रत्न लावली होती आणि त्या तलवारीची म्यान हिरव्या रंगाची होती आणि मखमलीच्या कापडाने सजवलेली होती. इवन त्या दरबारामध्ये निरोपाची विडे देण्याचा पान सुपारीचा जो डबा होता, तो निरोपाची विडे देण्याचा डबा सुद्धा सोन्याचा होता, ज्याच्यावर वेगळ्या प्रकारची रत्न लावलेली होती. आपण आपल्या राजाला दगडधोंड्याचा राजा म्हणतो आणि हा डच व्यक्ती हा वैभवशाली सोन्यामध्ये लोळणारा छत्रपती म्हणून वर्णन करतो.